आता अजून एक महत्वाची टिप्स म्हणजे आपण जे 2 चमचे पाणी घेतलं होतं ना, त्या पाण्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळलेला आहे. एकही लिंबू तुम्ही पिळू शकता. कारण वेगळं लिंबू पिळण्यापेक्षा जर पाणी आणि लिंबू पिळून आधीच टाकलं ना, तर पोह्यांना अजून चांगली टेस्ट येते. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, कारण मध्ये मध्ये छान सुंदर अशा टिप्स असणार आहेत. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी सुरेखा आणि आज आपण पाहणार आहोत साधे सोपे पोहे मऊ कसे होणार. काय होतं, बऱ्याचदा पोहे ना कोरडे होतात. तर ते का कोरडे होतात, तर कोरडे होऊ नये म्हणून काय करायचं आणि चविष्ट व्हावे याच्यासाठी काय करायचं, त्यासाठी साधी सोपी रेसिपी आज घेतली आहे करायला. तर चला आपण पाहूया पोहे, कांदे पोहे कसे मऊ करायचे ते. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. इथे घेतलेली आहे 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, पाव चमचा हळद, 1 लिंबू, 5-6 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, 2 कांदे आणि हे आहे पाणी. तेल नाही बरं का. आता हे पाणी काय घेतलं आहे तेही नंतर सांगते. आणि ह्या इथे आपण घेतलेले आहेत पोहे आणि पोह्यांसाठी लागणारं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत बरं का. तर सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे पोहे भिजवण्याची पद्धत. तर आता इथे खरी ट्विस्ट आहे. तर पोहे भिजवताना जर चूक झाली तर ते पोहे कधी कोरडेच होतात, कधी त्यांचा भुगाच होतो, तर कधी त्यांची खिचडीच होते. तर ही माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते की आता इथे ना तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण हीच खरी महत्वाची टिप्स आहे. कांदे पोहे करताना हाच एक महत्वाचा भाग असतो की तुम्ही पोहे कशा पद्धतीने धुता आणि कशा पद्धतीने ते भिजवता. तर इथे मी हे पोहे ना भरपूर पाणी घेऊन 2 वेळा ते धुतलेले आहे आणि अगदी खळखळीत पाण्यात धुतले आहेत, कारण की त्यामध्ये एक प्रकारची पावडर असते. तर ती निघून जाण्यासाठी मी हे पोहे 2 वेळा धुवून घेतले आहेत. आणि आता पहा मी याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. आता पोह्यांच्या वरती 1 बोट येईल एवढं पाणी मी यात भरलेलं आहे. आणि हे पोहे मी बाजूला ठेवणार आहे फक्त 10 सेकंद. कारण की तुम्ही लक्ष द्या, मी काही कुठेही व्हिडिओ स्किप करणार नाहीये किंवा चेंज करणार नाही. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की साधारण मी किती सेकंद हे पोहे पाण्यामध्ये ठेवत आहे. तर साधारण 10 ते 11 सेकंद मी हे पाण्यामध्ये ठेवलेले असतील. आणि हे पाणी मी पूर्ण हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी निथळून घ्यायचं आहे हे पाणी. आणि मग नंतर हे पोहे निथळून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. मग होतं काय, हे पोहे चांगले भिजलेले असतात आणि आपण कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं कटिंग करेपर्यंत ना ते पोहे चांगले पुन्हा पूर्ववत होतात. म्हणजे त्या जास्त भिजलेले असतील तर ते आपल्याला जसे हवे त्या स्थितीमध्ये ते सुकतात आणि व्यवस्थित येतात. आता आपण कांदा आणि मिरच्या कापायला घेऊया. आता या ठिकाणी ना माझी नेहमीची सवय आहे, तेही मी व्हिडिओमध्ये घेतली आहे. काय आहे की मला ना कांदा चिरताना ना तो सोलल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची सवय आहे. त्याच्यामुळे 3 गोष्टींचा फायदा होतो. एक म्हणजे कांद्याला बुरशी असते, काळ्या रंगाची बुरशी असते पहा, ती स्वच्छ धुवून गेली पाहिजे, ती शरीराला चांगली नसते. त्याच्यानंतर दुसरा फायदा काय होतो की कांद्याला एक उग्र प्रकारचा वास असतो, तो वास सुद्धा निघून जायला मदत होते. म्हणजे कांद्याचा उग्रता कमी होऊन कांद्याचा गोडवा वाढतो. तिसरी गोष्ट काय होते की कांदा चिरताना जर आपल्याला डोळ्यात पाणी येत असेल तर ते पाणी येणार नाही. तर हा फायदा होतो की कांदा चिरण्या अगोदर तो सोलून स्वच्छ धुवून घ्यावा. तर आपली या ठिकाणी सर्व चिरून झालेलं आहे. आता या कोथिंबीर, मिरची आपली चिरून झाली आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. आता इथे पहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर ही सुद्धा एक महत्वाची टिप आहे. तर आपण जे हे 2 चमचे पाणी घेतलं होतं, तर त्या पाण्याचं करायचं काय, तर ते मी आता सांगते. तर या पाण्यामध्ये ना माझ्याकडे लिंबू जे होतं ते हल्ली उन्हाळ्यामुळे छोटी लिंब येत आहेत बाजारात. तर छोटं लिंबू असल्यामुळे मी ते अख्खं लिंबू इथे पिळलं आहे. जर लिंबू मोठं असेल तर तुम्ही अर्ध लिंबू पिळा. तर ह्या 2 चमचे पाण्यामध्ये मी 1 लिंबू पिळलेलं आहे. तर ह्या लिंबाने आपल्याला
पोह्यांचा स्वाद वाढवायचा आहे, ती प्रोसेस कशी आहे ती आपण पुढे पाहूया. आता इथे ना काय गंमत झाली, मोबाईल स्टँडला लावलेला होता, शूटिंग चालू होतं आणि तेल तापलेलं होतं आणि तेवढ्यात ना मोबाईलची रिंग वाजली. आता इथे तेल तापलेलं होतं म्हणून मी काही मोबाईल तो फोन घ्यायला गेलीच नाही, कारण तेल तापलेलं आहे तर फोडणी जळून जाईल, म्हणून मी काय केलं, ती फोडणी देत राहिली. पण गंमत अशी झाली की नंतर मी पाहिलं तर ते शूटिंग आलंच नाही, तेवढा भाग स्किप झाला आणि ती रिंग झाल्यानंतर तो पुढचा भाग ऑटोमॅटिकली शूट चालू झालं. तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तर आता मी तेलामध्ये अगोदरच जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, शेंगदाणा हे सगळं तळून घेतलेलं आहे आणि आता कांदा घातलेला आहे. त्या कांद्यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं आहे. मिठामुळे काय होतं, कांद्याला एक छान चव पण येते आणि कांदा असा क्रंची छान खरपूस भाजून निघतो. आणि थोडीशी चिमूटभर हळद सुद्धा घालायची. हे पहा, मीठ टाकल्यामुळे काय झालं, आपला कांदा ना असा छान क्रंची तळून निघालेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे लिंबू पाणी, 2 चमचे पाणी आणि एक छोटं लिंबू होतं. मोठं लिंबू असेल तर तुम्ही ते अर्धं घ्या. आता हे आपण यामध्ये टाकायचं आहे. तर हा कांदा की नाही ह्या लिंबामध्ये छान पुन्हा एक छान शिजून निघतो आणि ते लिंबाचं आंबट पाणी ना कांद्यामध्ये छान असं मुरून कांद्याची टेस्ट चांगली येते. आता यामध्ये आपल्याला आता हे जे पोहे आहेत ना, हे आपल्याला सुटीत करून घ्यायचे आहेत आणि हे पोहे आता आपण यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ आणि साखर घालायची आहे. आधी कांद्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं ते विसरायचं नाही. त्या पद्धतीने आपल्याला हवं तसं चवीनुसार या पोह्यांमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता घालणार आहोत आपण ही 1 चमचा साखर. पोहे करताना अजून एक महत्वाची टिप्स म्हणजे पोहे सतत हलवायचे नाही. थोडा वेळ थांबून मग पोहे हलवायचे आहेत, कारण की सतत हलवल्यामुळे होतं काय, पोहे तुटतात. आणि खूप अलगद हलवायचे पोहे केव्हाही. तर अशा प्रकारे आपले आता हे पोहे झालेले आहेत. हे पहा, अगदी अलगद हाताने पोहे हलवायचे आणि सतत नाही हलवायचे. आता आपले पोहे झालेले आहे. याच्यावर 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ती वाफ त्यामध्ये मुरून पोहे अजून नरम होतात. गॅस बंद करण्या अगोदर मी पुन्हा एकदा ते पोहे हलवून घेते आहे आणि आता गॅस बंद करून आपल्याला यावर असं झाकण ठेवायचं आहे. 1-3 मिनिटं झाकण ठेवायचं, ती वाफ त्यामध्ये मुरू द्यायची, कारण साखर आणि लिंबू आहे तर ते छानपैकी त्यामध्ये मुरतं. हे पहा, आता पोह्यामध्ये आपली छानपैकी ती गरम वाफ मुरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पोहे किती मऊ आणि सुटसुटीत झालेले आहे. शिवाय तेलही त्याला कमी घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले कांदे पोहे तयार झालेले आहेत आणि अगदी मऊ झालेले आहेत. व्हिडिओ स्किप न करता पहा, त्यामध्ये महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत की पोहे मऊसूत करण्यासाठी काय करायचे. आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये काही सूचना देऊ शकतात की पोहे मऊ होण्यासाठी तुमच्याकडे अजून काय आयडिया आहे
तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा. धन्यवाद.